मात्र संपूर्ण महाराष्ट्राला किंवा कुणालाच विश्वास बसणार नाही अशी ही बातमी आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात खरं तर अश्रू आहेत, कारण आपले दादा गेलेत, आपले नेतृत्व गेलेलं आहे, यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये। प्रत्येक जण शोक व्यक्त करतोय। काही व्हिज्युअल्स देखील समोर आलेले आहेत। अत्यंत गंभीर अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे। कशा पद्धतीने हा अपघात झालाय ते या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणपणे 7:30ला मुंबईतून हे विमान निघालं होतं प्राजक्ता, आणि 9 वाजता हे लँड होणार होतं विमान। पण त्याआधीच धावपट्टीच्या अगदी बाजूला असलेला जो खडकाळ भाग होता तिथे हे विमान धडकलं, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे झालेत आणि त्यानंतर या तुकड्यांना आग सुद्धा लागली। त्यामुळे यातनं कोणी वाचलं असेल अशी शक्यता थोडीशी कमीच होती। पण तरी सुद्धा एक मनात अशी आशा असते, प्रत्येकाच्या मनात आशा होती की वाचले असतील अजित दादा, पण तसं घडलं नाही आणि ही दुर्दैवी बातमी द्यावी लागली। खरं सुवर्ण, खरं तर हा अपघात नेमका कसा झाला असेल याचा हा AI व्हिडिओ आपण पाहूया। कशा पद्धतीनं या विमानानं टेक ऑफ केलं आणि ज्यावेळी लँड होत होतं त्यावेळेस खरं तर 8:10 या विमानानं टेक ऑफ घेतलं होतं। मात्र ज्यावेळी हे लँड होणार विमान त्या क्षणात काही सेकंदाचे हे फरक असेल, धावपट्टीच्या बाजूलाच अगदी हा अपघात झाला आणि हा AI व्हिडिओ आपण सध्या पाहतोय। कशा पद्धतीने हा अपघात झाला असावा ते या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। जेव्हा हे विमान लँड होणार होतं बारामतीत, तेव्हा धावपट्टीच्या बाजूलाच हे विमान कोसळलं आणि त्या विमानाला आग सुद्धा लागली आणि त्याचे तुकडे सुद्धा झाले। हा AI व्हिडिओ अशासाठी की जेणेकरून कल्पना येईल की अपघात नेमका कसा झाला असावा आणि किती गंभीर स्वरूपाचा हा अपघात असावा। आणि याच विमानामध्ये अजित पवार यांच्यासह इतरही 5 जण प्रवास करत होते आणि ज्या वेळेला हा अपघात झाला, कशा पद्धतीनं त्या विमानामध्ये स्फोट झाला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। बातमी जेव्हा ही कळली, वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा तिथे उपस्थित असलेले, त्यांना रिसीव्ह करायला आलेले जे लोक होते ते सगळे घटनास्थळी पोहोचले। अमोल मिटकरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचल्यावर त्यांना राहावलं नाही। यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत। पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आदळली। अजितदादा पवार यांच्याशिवाय ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ। नमस्कार। असा वाटणारा नेता, शोक व्यक्त केला। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील। बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे। श्रद्धांजली त्यांना कधी वाहावी लागेल असं कधी मनात आलं नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून देणारे ते मंत्री होते। राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास, विशेषतः पाटबंधारे, पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता। शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहील। शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या 2-2.5 वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं। त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं।
मी जे मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी, पण कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी, विकासासाठी त्यांनी वापरलं. त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा TV चॅनलवरती काही दृश्य आम्ही पाहिली. सदैव जरी त्यांच्या बोलण्यात कधी राग आला, चीड आला, तरी पटकन एखादे विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती. उत्तम वक्ते होते. आज महाराष्ट्र खरोखर दुःखात आहे. महाराष्ट्रावरती कोणतं संकट आलं आहे किंवा महाराष्ट्राचे काय ग्रह फिरले माहीत नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले अनेक अशी प्रमुख नेतृत्व आपल्यापासून हिरावून गेले काळानं. विलासराव देशमुख गेले उमद्या वयात, गोपीनाथराव मुंडे गेले उमद्या वयात, आणि आता अजित पवार गेले. विक्रमी संख्येने ते उपमुख्यमंत्री झाले. 5 किंवा 6 वेळा ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला एक उत्तम कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता, पण ते त्यांच्या दुर्दैवानं ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. आणि आज या भीषण विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला आणखीन काय पाहावं लागणार आहे काय सांगता येत नाही. मी शिवसेना परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आता चर्चा झाली आणि ते सुद्धा अस्वस्थ आणि शोकात आहेत, कारण त्यांचे ते सहकारी होते मंत्रिमंडळातले. आणि पवार कुटुंब, मग शरदराव असतील, अजितदादा असतील, यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्याच्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा लवकरच आपल्यासमोर येऊन दुःख व्यक्त करतील. रावसाहेब, गेली अनेक वर्ष राजकारणात, कौटुंबिक जीवनात आपल्याला अजित पवारांचा स्नेह, नक्कीच. सहवास लाभला. नक्कीच. आपली काही व्यक्तिगत आठवण किंवा एखादा प्रसंग? नाही, खूप प्रसंग आहेत अजितदादांबरोबरचे. विशेषतः जेव्हा जेव्हा पवार साहेबांबरोबर आमच्या बैठका व्हायच्या तेव्हा अजित पवार असायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खरं तर शोक व्यक्त केलेला आहे. सुवर्ण, खरं तर अशी बातमी आपल्याला कधी द्यावी लागेल याचा विचारसुद्धा केला नव्हता. अगदी धडाडीचे नेते आणि सकाळच्या सुमारासच ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद बातमी समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय. त्यांच्या फोटोसकट, म्हणजे अजित पवारांच्या फोटोसकट त्यांनी ट्विट केलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भावना व्यक्त केल्या आहेत. आज सकाळी प्राजक्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही जेव्हा बातमी पोचली किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तर त्यांनी लगेचच मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांकडनं या सगळ्या घटनेचं गांभीर्य समजून घेतलं, नेमकं काय घडलंय ते समजून घेतलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिक्रिया आलेली आहे. अजित पवार का ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है. पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे. बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे. उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है. उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है. मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे. मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. भगवान उनके आत्मा को शांति दे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ. आणि सध्या सयाजी शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिंदेजी, अत्यंत दुर्दैवी बातमी खरं तर सकाळच्या सुमारास समोर आली. दादा आपल्यातून निघून गेलेत.
मला काय बोलावं तेच कळत नाही. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आणि वैयक्तिक विश्वास असलेला राजकारणातला एकमेव नेता मला असं होतं की मला जो त्यांच्याबरोबर काम करताना जो अनुभव होता त्यामुळे असं वाटायचं की चला राजकारण ऍक्च्युली मला ना काय बोलायला सुचतच नाही. काय मी हो. काय बोलू काय मला कळत नाही. ऍक्च्युली शिंदे साहेब सगळ्यांची अशीच परिस्थिती झाली आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा बातमीवर विश्वासच ठेवू नये अशी परिस्थिती होती. काम करता करता गेले. म्हणजे या निवडणुकांच्या काळामध्ये एक दिवस पण असा गेला नाही की सकाळी 6ला त्यांनी सुरुवात केली नाही आणि ते कामाला लागले नाहीत. आणि आजही तसंच झालं. शिंदे साहेब सभान करता ते उतरले होते बारामतीत, पण त्याआधीच ही घटना घडली. फारच वाईट. म्हणजे मला काय शब्द सुचत आहेत. बरं. तर कुणाला नेमकं काय बोलावं हेच खरं तर कळत नाहीये. सयाजी शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेले होते. अजित पवार हे आपल्यातून निघून गेलेत. या बातमीवर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. साधारण 9च्या सुमारास ही बातमी आली आणि त्याच वेळी आमच्या प्रतिनिधींनी खरं तर ही शक्यता व्यक्त केली की अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह विमानातल्या 5 जणांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार निघून गेलेले आहेत. 66 वर्षांचे होते आणि सतत प्रत्येक दिवशी कार्यरत असलेलं असं हे नेतृत्व होतं. आज एवढी मोठी घटना समोर आली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या खासदार आमदारांना काही सुचत नाहीये. फक्त आणि फक्त ढसाढसा रडण्याशिवाय त्यांना काही बोलता येत नाहीये. लहान मुलांसारखं रडतायत अक्षरशः. कारण अशी कधीतरी बातमी आपल्या कानावर येईल असं वाटलंच नव्हतं. इतके ते ॲक्टिव्ह होते. म्हणजे ते सगळ्या आपल्या आमदार खासदारांपेक्षा सुद्धा चौपट ॲक्टिव्ह होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीकडे रवाना झालेले आहेत. त्यांचे जे सगळे कुटुंबीय आहेत, अगदी सुप्रिया सुळे जिथे असतील तिथून निघालेले आहेत. सुनेत्राताई निघालेले आहेत. आपल्याबरोबर अमोल कोल्हे जोडले गेलेले आहेत. अमोलजी, खूप खूप दुर्दैवी घटना.